नरसिंह पंचक श्री समर्थ रामदास स्वामी। नर हरी नर पाळे भक्त पाळे भूपाळे प्रगट रूप विशाळे दाविले लोकपाळे। खवळत रिपू काळे काळ काळे कळाळे तट 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 स्तंभी व्यापिले वणी जाळे। झळझळीत झळाळी ज्वाळ लोळ झळाळी लळलळीत लळाळी लाळ लाळीत लाळी। हळहळीत हळाळी गोळमाळा हळाळी कळकळीत कळाळी व्योम पोळीत जाळी। कडकडीत कडाडी कडकडाटे कडाडी घडघडीत घडाडी घडघडाटे घडाडी। तडतडीत तडाडी तडतडाटे तडाडी धडधडीत धडाडी धडधडाटे धडाडी। भरभरीत भरारी भरभराटे भरारी थरथरीत थरारी थरथराटे थरारी। तरतरीत तरारी तरतराटे तरारी चरचरीत चरारी चरचराटे चरारी। रजनीचर विभांडी डोकरे पोटफोडी गडगडीत गडाडी आंतडी सर्व काळी। न धरित जनमाने लोक गेले निदाणे हरिजन भजनाने शांत केले दयेने। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं नरसिंह पंचक नेमकं सांगतंय काय, नेमकं आहे काय? आपल्याला हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांची गोष्ट तर माहितीच आहे, बरोबर आहे। हिरण्यकश्यपू कसा त्रास द्यायचा प्रल्हादाला, प्रल्हाद हा त्याचाच मुलगा होता आणि प्रल्हादाला हिरण्यकश्यपू खूप त्रास द्यायचा। हिरण्यकश्यपूला गर्व होता स्वतःचा, त्याला असं वाटायचं की सगळ्यांनी त्याचाच जय जयकार करावा, त्याचंच नाव घ्यायचं। मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा देवाचं नाव घ्यायचा, बरोबर। म्हणजे तो सर्व काही देवाला मानायचा आणि तो हिरण्यकश्यपूला सुद्धा सांगायचं की हे जे सगळं काही आहे ते देवामुळे आहे। पण हिरण्यकश्यपूने कधी मान्य केलं नाही आणि हिरण्यकश्यपूला एक वरदान सुद्धा मिळालं होतं। त्याला असं वरदान मिळालं की त्याला कोणीही मारू शकत नाही, म्हणजे त्याला कोणताही माणूस कोणताही प्राणी सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या आत किंवा घराच्या बाहेर कोणत्याही शस्त्राने अस्त्राने मारू शकत नाही, हे त्याला वरदान मिळालेलं। आणि या वरदानाचा त्याने गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आणि त्याने लोकांवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली। आता त्याच्या पापाचा घडा भरल्यानंतर देवाने त्याला शिक्षा द्यायचं ठरवलं। मात्र हे वरदान मिळालेलं, आता शिक्षा द्यायची कशी? मग देवाने कशाचं रूप धारण केलं? नरसिंहाचं। नरसिंह ना माणूस ना प्राणी, अर्ध मनुष्य अर्ध पशु। बघा नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध करताना ना सकाळी केला ना संध्याकाळी भर दुपारी, ना घरात ना घराच्या बाहेर उंबर ठेवत, ना कोणत्या शस्त्राने ना कोणत्या अस्त्राने नखांनी वध केला। आपले कर्म नेहमी चांगले असावे, बरोबर। कर्म वाईट असतील तर त्या वाईट कर्माचा अंत कधी ना कधी होतच असतो। तो सगळा थरारक प्रसंग आपल्याला या श्री नरसिंह पंचकामधून श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला आहे। आणि हे श्री नरसिंह पंचक आपल्याला माहिती असणं, पाठ असणं आपल्यासाठी चांगलं आहे। आपली आकलन क्षमता वाढते, आपले उच्चार स्पष्ट होण्यास मदत होते। त्यामुळे हे रोज वाचणं, पाठ करणं त्यासाठी महत्त्वाचं आहे।